मुंबईतल्या नेस्को सेंटरमध्ये झालेल्या ड्रग्ज पार्टी प्रकरणी नवा खुलासा होतोय। या प्रकरणात जीव वाचलेल्या एका तरुणीनं पोलिसांना दिलेल्या जबाबात महत्त्वाची माहिती दिली आहे। तरुणीच्या म्हणण्यानुसार ऑक्टोबर महिन्यात मुंबईतील इतर काही म्युझिक प्रोग्राम्समध्येही तिनं एक्स्ट्रसी या ड्रग्जची गोळी घेतल्याची कबुली दिली आहे। सध्या संबंधित तरुणीवर रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर आहे। पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केलाय। ड्रग्ज पुरवठा साखळी, आयोजक आणि संबंधित व्यक्तींची चौकशी होती आहे। तर या नेस्को ड्रग्ज प्रकरणानंतर नेस्को व्यवस्थापनाला धास्ती निर्माण झाली आहे। या आठवड्यात होणारा आणखी एक कार्यक्रम रद्द करण्यात आलाय। नेमका कार्यक्रम कोणता होता ही माहिती अजूनही गुलदस्त्यात आहे। कार्यक्रमाची माहिती देण्यात आली होती, सोशल मीडियावर त्या संदर्भात माहिती प्रसिद्ध झाली होती, पण नेस्को इव्हेंट्सनं इंस्टाग्राम अकाउंट बंद केल्यानं ती पोस्टही गायब झाली आहे। मात्र ड्रग्ज प्रकरणानंतर नेस्कोनं खबरदारी घेतल्याचं समोर येत आहे। तर नेस्कोमध्ये हा म्युझिक कॉन्सर्ट आयोजित करण्यात आलेला होता, ज्यामध्ये ड्रग्जचं सेवन झालं होतं आणि त्यामुळे ड्रग्जच्या अतिसेवनानं 2 जणांचा मृत्यू झाला होता। एक मुलगी अजूनही अत्यवस्थ आहे, तिला रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या सगळ्या प्रकरणानंतर हा अतिशय धक्कादायक ही घटना समोर आली होती आणि त्यानंतर आता नेस्कोनं खबरदारी घ्यायला सुरुवात केली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।